आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या सभा होणार। छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहांची सभा। सभेआधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडून मैदानाची पाहणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी मुंबईत जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शहांची बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। जय शहांना बीसीसीआयच्या सचिवपदी कसं बसवलं, जय शहांचं क्रिकेटमधील योगदान काय, याचं उत्तर अमित शहांनी महाराष्ट्राला द्यावं। घराणेशाहीच्या आरोपावरून ठाकरेंचं शहांना आव्हान। अब की बार भाजप तडीपार करणारच, आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष जन्माला आला नव्हता। भाजपने केवळ काँग्रेसच्या काळातील योजनांचं नामांतर केलं। उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। 2024ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे। नागपुरातल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नवनीत राणा एनडीएच्या भाग आहेतच, तसंच लोकसभेमध्ये त्यांनी आमची बाजू घेतली आहे, पंतप्रधानांची बाजू घेतली आहे, त्यामुळे त्या आमच्यासोबत आल्यास नवल नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान। भाजपच्या चर्चांमध्ये आम्ही आहोत ही सकारात्मक गोष्ट, नवनीत राणांचं वक्तव्य। आम्ही भाजपला महत्त्वाचे वाटतो, यातच आनंद असल्याचीही प्रतिक्रिया। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, म्हाडा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचा समावेश। आमच्यात फाटलाय, उगाच मनामध्ये शंका ठेवू नका। आता ते एका बाजूला आणि आपण एका बाजूला आहोत। पुन्हा शरद पवारांसोबत जाणार नसल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट। परत येऊ अशी शंका तुमच्या मनामध्ये होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। मार्ग वेगळे झाले, पवारांनी कधीच ठरवलं। जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेलात, आता काही संबंधच नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया। सेलिब्रिटी उमेदवार देणं आमची चूक होती असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला। तर चूक असेल तर 10 वेळा पक्षामध्ये येण्याचा निरोप का पाठवता? लपून छपून भेट घेऊन मला पक्षामध्ये का बोलवता? अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल। अमोल कोल्हेंना मत द्या यासाठी मीच तुमच्याकडे यायचो, पण अमोल कोल्हेंनी 2 वर्षांमध्ये राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली, अजित पवारांचं वक्तव्य। राजीनामा देणार होतो तर मी संसदेमध्ये प्रश्न मांडणं सोडलं होतं का? तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। अहमदनगरमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन। यावेळेला तुतारी हातात घेऊन लढण्याचं अमोल कोल्हेंचं निलेश लंकेंना आवाहन। मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे लोकसभा लढणार। उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा। मावळमध्ये आता विद्यमान खासदार श्रीरंग बारडे विरुद्ध वाघेरेंचा सामना रंगणार। वंचितला लोकसभेच्या 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात, विजय वडेट्टीवारांची माहिती। वंचितला 4 ते 5 जागा देण्यावर चर्चा, शरद पवारांचंही तेच म्हणणं, असंही वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांची प्रकाश आंबेडकरांना ट्विट करत एकत्र येण्यासाठी साथ, संविधान वाचवणे हे तुमचं आमचं ध्येय। समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूयात, असं आवाहन। सुनेत्रा पवार बारामतीमध्ये बाजी मारणार असा विश्वास, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया देत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचे सुतोवाच। बारामतीची लढत थंडरबोल्ट असेल, तिथूनच घड्याळाचा उगम होईल, घड्याळ तेच वेळ नवी, धर्माराव बाबा आत्रामांचा दावा। अब की बार 400 पार, महाराष्ट्रामध्ये 48 जागा निवडून येतील असा विश्वास। पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवेन, अन्यथा लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मला खासदार केलं नाही तर राज्यपाल करतील, कोणती जबाबदारी मिळेल या प्रश्नावर खासदार हेमंत पाटलांचं मिश्किल उत्तर। हिंगोलीची लोकसभेची जागा भाजपला मिळावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे याबद्दल मागणी केल्याची आमदार तानाजी मुटकुळेंची माहिती। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3ही विधानसभेच्या जागांवर आमदार संतोष बांगर यांचा दावा, तर हिंगोलीची जागा राम कदम यांच्यासाठी सोडण्याची मागणी पक्षाकडे करणार, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया। अमरावतीची जागा आमचा अधिकार, मंत्री धर्माराव बाबा आत्रामांचा दावा। 2019ला राणांना सपोर्ट, पण इकडे त्या फिरकत राहिल्या नाहीत, त्या नुसत्या फिरत राहिल्या। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये आमची शिवसेनेची नावं जाहीर होतील अशी माहिती। माझी उमेदवारी मी निश्चित समजते, माझ्या उमेदवारीचा संभ्रम नव्हता, काही लोकांच्या वक्तव्याला पार्टी महत्त्व देणार नाही, भावना गवळींचा संजय राठोडांना टोला। खासदार म्हणून 25 वर्षांपासून काम, मी उत्तर देत बसत नाही, माझं कर्तृत्व दाखवते, गवळींचं वक्तव्य। भावना गवळींना तिकीट न दिल्यास मी माझ्या पक्षाकडून त्यांना तिकीट देणार, वाशिममध्ये महादेव जानकर यांचं विधान। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच खासदार झाला पाहिजे, लोकसभेच्या बदल्यामध्ये आम्ही रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार, भाजपचे माजी आमदार बाळ मानेंचं विधान। राष्ट्रीय समाज पक्ष महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्येही सहभागी नाही, शरद पवार माड्याची जागा देतो म्हणाले, पण माडा आणि परभणीसाठी आमचा हट्ट, महादेव जानकरांकडून स्पष्ट।
महादेव जानकर भाजपपासून कुठेही जाणार नाहीत. ते देवेंद्र फडणवीसांचे मित्र आणि पंकजा मुंडेंचे भाऊ आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेसमध्येच रस्सीखेच. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शिवानी वडेट्टीवारांचाही दावा. शिवानी वडेट्टीवारांनी पक्षश्रेष्ठींकडे लोकसभेचं तिकीट मागितलं, तर विजय वडेट्टीवारांकडूनही सूचक वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीमध्ये तिढा सुरू. तिढ्यातच महायुतीचा पराभव होणार. ते एकमेकांच्या उरावर बसणार. किमान 2.5 लाखाच्या फरकानं माझा विजय निश्चित. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचा दावा. काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार. माजी खासदार सुभाष वानखेडेंची प्रतिक्रिया. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सोडण्याची मागणी. महायुतीसोबत नाही तर काँग्रेससोबत जाण्याचा माझा विचार होता. कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांच्या मागे उभा राहण्याची भूमिका. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्पष्ट. अझदुद्दीन ओवेसींचे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 5 जागा लढण्याचे सुतोवाच. मुस्लिम बहुल भाग असलेल्या मालेगाव धुळ्यामध्ये उमेदवार निवडून येण्याचा विश्वास. मालेगाव मध्यचे आमदार मुफ्तींची माहिती. मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी. हर्षवर्धन पाटलांचा शिंदे फडणवीसांना पत्र. मित्रपक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करत असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख. एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यानंतर 2 आमदारांना गुवाहाटीमध्ये मारहाण. एअर होस्टेसवरही शिंदेंच्या आमदारांकडून विनयभंग आणि अत्याचाराचा प्रयत्न. धाराशिवमधल्या निर्भय बनोसभेमध्ये असीम सरोदे यांचा गंभीर आरोप. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं. सर्व आरोपांची कसून चौकशी झाली पाहिजे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची मागणी. ठाकरे गटाला अजून एक पोपट मिळाला. महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच वाटलं होतं की हा उबाटा गटाचा पुढारी होईल. आरोप केल्याशिवाय वजन वाढत नाही. असीम सरोदे यांच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांचा पलटवार. मला वाटतं या खालच्या पातळीवरच्या बाबी कुणीही शिवसैनिक असं कृत्य करू शकत नाही. कदाचित सरोदेंचा हा अनुभव असेल तो त्यांनी कथन केला. दादा हुसेनची टीका. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स. नीरा वागसमध्ये लागलेल्या फ्लेक्सनं वेधलं सर्वांचं लक्ष. महायुतीमधले नेते जागावाटपावरून एकमेकांच्या मानेवर बसतील. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका. महायुतीच्या जागावाटपासाठी शहांना मुंबईत यावं लागतंय असाही टोला. भाजपमध्ये गेल्यावर निवडून येता येतं ही मानसिकता. आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. काँग्रेसचं आता काही खरं राहिलं नाही पण प्रहार जिवंत आहे असाही टोला. बच्चू कडूंच्या विधानावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अमरावतीमधल्या जलसंधारण विभागाच्या पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तत्काळ चौकशी करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 1686 मतदान केंद्रांवर पाळणाघर सुविधा. अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार. नाशिकमधील शेतकरी आंदोलनावर 8 दिवसानंतर तोडगा. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. जळगाव जिल्ह्यामधल्या धरणगावमध्ये महावितरण परिमंडळातर्फे लाईनमन दिनानिमित्त मेळावा. मेळाव्यामध्ये अधिकाऱ्यांकडून उपस्थित लाईनमनला मार्गदर्शन. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये आमदार राजेश पाडवींच्या हस्ते 13 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराची झीज थांबणार. मंदिरावरील शिल्पाचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून काम सुरू. केमिकल वापरून झीज थांबवण्याचा प्रयत्न. धुळे जिल्ह्यामधल्या बळसाडेमधील प्राचीन महादेव मंदिरातून गणपतीच्या मूर्तीची चोरी. चोरांना पकडण्याची नागरिकांची पोलिसांकडे मागणी. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या संसार उपयोगी किचन सेटसाठी बांधकाम मजुरांची झुंबड. किट वाटपावरून लाभार्थ्यांमध्ये वादावाद. राज्य शासनाकडून आनंदाचा शिधासोबतच साड्यांचं वाटप. धुळे जिल्ह्यामधल्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार 75,000 साड्या. गोंदिया जिल्ह्यामधील शासकीय धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. व्यापाऱ्यांकडे चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री शिवभोजनच्या खानावळीवर बुलडोझर. तहसीलदारांनी राजकीय दबावामध्ये कारवाई केल्याचा आरोप. खानावळ संचालक कृष्णार भांडारकरांनी दिलेलं निवेदन तहसीलदारांनी फेटाळलं. पुण्यातील कात्रज परिसरामध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या वन विभागाकडून पळालेल्या बिबट्याचा शोध सुरू. बंगळुरूच्या एका परिवाराकडून साईबाबा संस्थानला 75 लाखांची इमारत दान. वडिलांच्या इच्छेखातर इमारत दान. साईबाबा संस्थानकडून माकप परिवाराचा सत्कार. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू. महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या संकेतस्थळावर भरती संदर्भातील माहिती देण्यात आली असून 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. पुणे विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र आता सुलभपणे उपलब्ध होणार. ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घर बसल्या कागदपत्र मिळणार. येत्या दिवाळीमध्ये मुंबईतल्या सुमारे 700 घरांची म्हाडातर्फे सोडत. गोरेगावच्या प्रेमनगरमधील 332 घरांचा म्हाडाच्या सोडतीमध्ये समावेश.
पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंत महामेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा. उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. प्रकल्पासाठी 910 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च येणार. विरारमध्ये एका इमारतीच्या कामादरम्यान पायलिंग मशीन कारवर पडून मोठं नुकसान. रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडली असून सुदैवानं मोठा अनर्थ टळला. राज्यामधल्या 3 अतिसंवेदनशील कारागृहांमध्ये अत्याधुनिक ह्युमन बॉडी स्कॅनर बसवण्याचा निर्णय. कैदी अंगामध्ये लपून चरस, मोबाईल, धारदार शस्त्र जेलमध्ये आणतात, त्याला आळा बसणार. मालेगावमधल्या 26 गावांना दुष्काळाच्या झळा. 55 वाड्या वस्त्यांसह गावांना 23 टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा. पुणे शहरामध्ये जड वाहनांना आजपासून नो एंट्री. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर शहराकडून येणाऱ्या जड वाहनांना शहरामध्ये बंदी. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापुरा दरम्यान ब्लॉक. नियमित गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. वर्ध्याच्या हिंगणघाटामध्ये वर्धा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा. वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल. 3 ट्रॅक्टर, जेसीबीसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडारा जिल्ह्यामध्ये 1156 मतदान केंद्रांवर आता पाळणा घरची ही सुविधा. जिल्हा प्रशासनाकडून विशेष नियोजन. पुण्यामधल्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये निच्चांकी पाणीसाठा शिल्लक. पाणी कपातीबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता.